Hello everyone, myself Amruta Naik. Welcome to Amruta's Compass. In today's lecture, we are going to solve 7th problem on page number 60. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 60 वरती 7th प्रॉब्लेम दिलेला आहे, तो आज आपण सॉल्व करणार आहोत. तर या प्रॉब्लेम मध्ये लास्ट ॲडजस्टमेंट जी आहे गुड्स रिलेटेड ती वेगळी ॲडजस्टमेंट आहे जी आधी आपण 6th प्रॉब्लेम मध्ये केलेली नव्हती. ओके, तिनी काय आहे नीट बघायची आहे, त्याचे इफेक्ट कसे आपण दाखवलेले आहेत. ओके, सो विल स्टार्ट. सी ऑन पेज नंबर 59 7th problem is given, that is Satish and Pramod are partners. Prepare trading account and profit and loss account for the year 31st March 2019. You have to find out gross profit and net profit only. म्हणजेच फक्त ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर करायचं आहे आणि ग्रॉस प्रॉफिट आणि नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं आहे. बॅलन्स शीट प्रिपेअर करायची नाही आहे. आधीच्या सगळ्या प्रॉब्लेम्समध्ये आपण बॅलन्स शीट प्रिपेअर करत होतो आणि टॅली करत होतो. इथे बॅलन्स शीट प्रिपेअर करायची नाही आहे. आता आपण ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंट्स बघणार आहोत. ट्रायल बॅलन्स आपण एक एक पॉईंट बघायचा नाही आहे, कारण ॲक्च्युअल जेव्हा आपण प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत तेव्हा बघणारच आहोत. ॲडजस्टमेंट्स बघायचे आहेत. आता ॲडजस्टमेंटमध्ये जे दोन इफेक्ट असतात, एक जो बॅलन्स शीटमध्ये आहे तो पण मी सांगणार आहे, जरी आपल्याला बॅलन्स शीट प्रिपेअर करायची नसली तरीसुद्धा. द क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट ₹15,400. क्लोजिंग स्टॉकचे इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट ॲसेट. नेक्स्ट आउटस्टँडिंग वेजेस ₹500. वेजेसचा एक इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि सेकंड इफेक्ट आउटस्टँडिंग आहेत म्हणून लायबिलिटीजमध्ये. नेक्स्ट क्रिएट प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स ₹800. बॅड डेट्सवरती प्रोव्हिजन आहे, म्हणजेच काय आहे तर न्यू बॅड डेट्स आहेत. मग न्यू बॅड डेट्सचा एक इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, सेकंड इफेक्ट लेस फ्रॉम डेटर्स. नेक्स्ट मेंटेन RDD ॲट 3% ऑन सन्ड्री डेटर्स. न्यू RDD फाइंड आउट करण्याच्या आधी आपल्याला आधी सगळ्या डेटर्स रिलेटेड ॲडजस्टमेंट्स करून घ्यायच्या आहेत आणि सगळ्यात शेवटी न्यू RDD 3% फाइंड आउट करायचं आहे. त्याचे दोन इफेक्ट, न्यू RDDचे एक तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जिथे आपण बॅड डेटचं फॉर्मॅट मेन्शन करतो तिथे ॲड करायचे आहेत आणि सेकंड इफेक्ट डेटर्समधून लेस करायचे आहेत. नेक्स्ट गुड्स ऑफ ₹1,800 डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. ॲडव्हर्टाइजमेंट आहे, आज आपण फ्री सॅम्पल म्हणून ते डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत गुड्स. ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजेच एक्सपेन्सेस आहेत बिझनेससाठी, म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला एक इफेक्ट, सेकंड इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला, कारण आपले गुड्स गोज आउट आहेत, गुड्स आपण डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत म्हणून. नेक्स्ट गुड्स ऑफ ₹2,000 वेर सोल्ड अँड डिलिवर्ड ऑन 31st March 2019 बट नो एंट्री इज पास्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट. अनरेकॉर्डेड सेल आहे, म्हणजे आपण गुड्स सेल केले आहेत पण त्याची एंट्री केलेली नाही आहे बुकमध्ये, म्हणजेच आपल्याला त्याची एंट्री बुकमध्ये करायची आहे. अनरेकॉर्डेड सेल आहे म्हणजेच सेल्समध्ये ॲड करायचं आहे ट्रेडिंगच्या क्रेडिटला एक इफेक्ट, सेकंड इफेक्ट डेटर्स आपले वाढणार आहेत कारण आपण सेल केलेत गुड्स पण त्याची एंट्री केली नाही आहे, राईट, म्हणजेच डेटर्स वाढलेले आहेत. डेटर्समध्ये हे ₹2,000 ॲड करायचे आहेत. क्लिअर? नाव विल स्टार्ट विथ आवर प्रॉब्लेम. सी फॉर्मॅट ड्रॉ करून घेतलेला आहे मी ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा. ओके, आता आपल्याला एक एक पोस्टिंग करायचं आहे. फर्स्ट स्टॉक इज गिवन. ट्रायल बॅलन्समध्ये फर्स्ट एंट्री आहे स्टॉकची, जी आपण ट्रेडिंगच्या डेबिटला मेन्शन करणार आहोत. टू ओपनिंग स्टॉक. ओपनिंग का आहे, कारण त्याची डेट दिलेली आहे 1/4/2018, म्हणजेच हे इयर जे स्टार्ट झालेलं आहे 1 एप्रिल 2018ला. ओपनिंग स्टॉकची अमाऊंट आहे 8,700. नेक्स्ट परचेसेस 18,300. लगेच बघायचं आहे परचेस रिटर्न आहे का. परचेस रिटर्न आहे म्हणजेच परचेसेसची अमाऊंट इनर कॉलममध्ये. टू परचेसेस 18,300 इनर कॉलम. नेक्स्ट वेजेसवरती ॲडजस्टमेंट आहे कारण आपण स्टार मार्क केलेला आहे. वेजेस ट्रेडिंगच्या डेबिटला, अमाऊंट ₹1,000 इनर कॉलम. नेक्स्ट इन्शुरन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. टू इन्शुरन्स 800 आउटर कॉलम.
नेक्स्ट अनप्रोडक्टिव्ह वेजेस. अनप्रोडक्टिव्ह हा वर्ड आहे म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. अनप्रोडक्टिव्ह वेजेस. अमाऊंट किती आहे 1400. नेक्स्ट वेअरहाऊस रेंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड टू वेअरहाऊस रेंट 600. नेक्स्ट कॅरेज आउटवर्ड. कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. अमाऊंट आहे 1200. क्लियर. नेक्स्ट सेल्स रिटर्न लेस फ्रॉम सेल्स. इथे लिहायचं आहे सॉरी ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहायचं आहे बाय सेल्स मायनस सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्नची अमाऊंट किती आहे 600 जी ब्रॅकेटमध्ये लिहिणार आहोत आपण. नेक्स्ट एक्सपोर्ट ड्युटी. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड टू एक्सपोर्ट ड्युटी. अमाऊंट किती आहे 1400. नेक्स्ट कस्टम ड्युटी. ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड टू कस्टम ड्युटी 800 आउटर कॉलम. नेक्स्ट सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स ॲसेट साईड. आता आपल्याला बॅलन्स शीट प्रिपेअर करायची नाही आहे म्हणून हा इफेक्ट आपण दाखवणार नाही आहोत कुठेही. इन्व्हेस्टमेंट सेम बॅलन्स शीट ॲसेट्स. नेक्स्ट फॅक्टरी रेंट. फॅक्टरी हा वर्ड आहे म्हणजेच ट्रेडिंगच्या क्रेडिटला टू फॅक्टरी रेंट 1600. नेक्स्ट पोस्टेज अँड टेलिग्राम 400 प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड टू पोस्टेज अँड टेलिग्राम. अमाऊंट आहे 400. क्लियर. डेबिट साईड झालेली आहे. आता क्रेडिट साईड. सेल्सची अमाऊंट आहे 68,000 ट्रेडिंगच्या क्रेडिटला 68,000. नेक्स्ट डिव्हिडंड. डिव्हिडंड मीन्स जे आपल्याला शेअर्सवरती रिटर्न मिळतात त्याला म्हणतात डिव्हिडंड. डिव्हिडंड इन्कम आहे. क्रेडिट बॅलन्स दिलेला आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला बाय डिव्हिडंड 2000 रुपीज. नेक्स्ट परचेस रिटर्न लेस फ्रॉम परचेसेस मायनस परचेस रिटर्न 500 रुपीज. नेक्स्ट सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटीज 10% बँक लोन. आता इथे हिडन ॲडजस्टमेंट आहे राईट म्हणजे आपल्याला ती करायची आहे. नेक्स्ट अदर रिसिप्ट्स. रिसिप्ट आहेत म्हणजेच प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. अमाऊंट किती आहे 1000. आता आपण ही जी ॲडजस्टमेंट आहे हिडन ॲडजस्टमेंट त्याचा इफेक्ट बघणार आहोत. सी इथे वर्किंग नोट प्रिपेअर करायची आहे. $10% बँक लोन. अमाऊंट किती आहे 8000 रुपीज. आता इथे दिलेलं आहे ब्रॅकेटमध्ये विथ इफेक्ट फ्रॉम 1 जुलै 2018. आता 1 जुलै 2018ला आपण बँक लोन घेतलेलं होतं आणि त्याच्यावरती इंटरेस्ट किती आहे 10% आहे. म्हणजेच या करंट फायनान्शियल इयरमध्ये जे करंट फायनान्शियल इयर आहे ते कधी स्टार्ट होतं आहे 1 एप्रिल 2018 अँड इट विल एंड्स ऑन 31 मार्च 2019. म्हणजेच 1 जुलै 2018 टू 31 मार्च 2019 किती मंथ्स होतात जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च पूर्ण 9 मंथ्ससाठी आपण बँक लोन या करंट फायनान्शियल इयरमध्ये यूज केलेलं आहे. म्हणजेच आपल्याला 9 मंथचाच इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा आहे. 9 मंथ कसे आले तर 1 जुलै 2018
टू 31 मार्च 2019, जी आपली फायनान्शियल इयरची जी क्लोजिंग डेट असते. आता इंटू 9 डिवायडेड बाय 12. 9 कसे आले बघितलेलं आहे आपण. 1 जुलै 2018 टू 31 मार्च 2019 इंटू जो इंटरेस्ट रेट आहे 10% आहे, म्हणून इंटू करायचं आहे 10 डिवायडेड बाय 100. आता इंटरेस्ट फाइंड आउट करायचा आहे आपल्याला. 8000 इंटू 9 डिवायडेड बाय 12 इंटू 10% किती येतात 600 रुपीज. राईट. मग हे जे 600 आहेत ते आपल्याला इंटरेस्ट पे करायचा आहे बँक लोनवरती. राईट. म्हणजेच बिझनेससाठी ते एक्सपेन्सेस आहेत. मग सगळे एक्सपेन्सेस आपण कुठे मेन्शन करतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. इथे लिहायचं आहे टू इंटरेस्ट ऑन बँक लोन 600. आणि सेकंड इफेक्ट कुठे जाणार, लायबिलिटीजमध्ये, जिथे आपण बँक लोन मेन्शन करणार आहोत त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. क्लिअर. आता इथे आपण बॅलन्स शीट प्रिपेअर नाही करत आहोत. आता ॲडजस्टमेंट्स बघायच्या आहेत. क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड रुपीज 15,400. क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट, ट्रेडिंगच्या क्रेडिटला एक इफेक्ट जो आपल्याला आता दाखवायचा आहे बाय क्लोजिंग स्टॉक. आणि सेकंड इफेक्ट ॲसेट्समध्ये 15,400. नेक्स्ट आउटस्टँडिंग वेजेस रुपीज 500. वेजेस आउटस्टँडिंग आहेत, वेजेसमध्ये ॲड करायचे आहेत. ॲड आउटस्टँडिंग 500 रुपीज. आणि सेकंड इफेक्ट आउटस्टँडिंगचा लायबिलिटीजमध्ये. नेक्स्ट क्रिएट प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स रुपीज 800. न्यू बॅड डेट्स आहेत किंवा आपण प्रोव्हिजन केलेली आहे बॅड डेट्ससाठी. राईट. मग आपल्याला आता इथे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला फॉर्मॅट मेन्शन करायचा आहे टू बॅड डेट्स प्लस न्यू बॅड डेट्स प्लस प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स प्लस न्यू RDD मायनस ओल्ड RDD. हा फॉर्मॅट फिक्स असतो जो मेन्शन करायचा आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे थर्ड ॲडजस्टमेंटमध्ये, क्रिएट प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स रुपीज 800. प्रोव्हिजन केलेली आहे आपण बॅड डेट्ससाठी, म्हणजे जे आपले पैसे येणं बाकी होतं ते आपण ऑलरेडी असंच डिसाईड करून ठेवलेलं आहे की हे 800 रुपीज आपल्याला मिळणार नाही आहेत, म्हणजेच आपला लॉस आहे. म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला इथे लिहायचं आहे प्रोव्हिजनच्या समोर लिहायचं आहे 800 रुपीज. प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्सच्या समोर लिहायचं आहे 800 रुपीज. आता आपल्याला सेकंड इफेक्ट त्याचा दाखवायचा आहे वर्किंग नोटमध्ये, कारण आपण डेटर्स बॅलन्स शीटमध्ये प्रिपेअर केलेले नाही आहेत म्हणून. डेटर्सची अमाऊंट किती आहे ट्रायल बॅलन्समध्ये, सी डेटर्स 40,000. मग इथे लिहायचं आहे 40,000 मायनस प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स किती आहेत 800, जे आत्ताच आपण बघितलेले होते ते. ओके. 40,000 मायनस 800 किती येतात 39,200. नेक्स्ट थर्ड ॲडजस्टमेंटमध्येच पुढे दिलेलं आहे न्यू RDD फाइंड आउट करायचं आहे 3%. पण न्यू RDD फाइंड आउट करण्याच्या आधी डेटर्सवरती आणखीन काही ॲडजस्टमेंट्स आहेत का ते बघायचं आहे आणि सगळ्यात शेवटी न्यू RDD फाइंड आउट करायचं आहे. फोर्थ ॲडजस्टमेंट आहे गुड्स ऑफ रुपीज 1,800 डिस्ट्रीब्युटेड ॲज ए फ्री सॅम्पल. म्हणजेच काय आहे ॲडव्हर्टाइजमेंट आहे. मग ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्स आहे बिझनेससाठी, म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आपल्याला मेन्शन करायचं आहे टू ॲडव्हर्टाइजमेंट. अमाऊंट किती आहे 1,800 आउटर कॉलम. सेकंड इफेक्ट आपण गुड्स डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत फ्री सॅम्पल म्हणून, म्हणजेच गुड्स गोज आउट आहेत ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. सेम अमाउंट that is 1,800. नेक्स्ट
Goods of rupees 2000 were sold and delivered on 31st March 2019 but no entry is passed in the books of account. म्हणजेच 2000 रुपयाचे गुड्स आपण सेल केलेले होते 31 मार्च 2019ला, पण त्याची एंट्री आपण बुकमध्ये केलेली नव्हती. ऑब्वियस आहे, सेल केलेले आहेत म्हणजेच अनरेकॉर्डेड सेल आहे तो, जो आपण एंटर केलेला नव्हता बुक्समध्ये. अनरेकॉर्डेड सेलचे दोन इफेक्ट, एक तर सेल्समध्ये ॲड करायचं आहे राईट, कारण आपण रेकॉर्ड केलेले नव्हते ऑलरेडी म्हणून. आणि सेकंड इफेक्ट डेटर्समध्ये ॲड करायचे आहेत, कारण जेव्हा आपण सेल करतो आणि म्हणजे अनरेकॉर्डेड सेल असतो तेव्हा डेटर्स वाढतात आपले राईट. मग आपण फर्स्ट इफेक्ट दाखवणार आहोत प्लस अनरेकॉर्डेड सेल. सेल्समध्ये लिहायचं आहे अनरेकॉर्डेड सेल, अमाऊंट आहे 2000. क्लिअर. आणि सेकंड इफेक्ट डेटर्समध्ये ॲड करायचे आहेत प्लस अनरेकॉर्डेड सेल 2000 रुपीज. म्हणजेच 39,200 प्लस 2000, 39,200 प्लस 2000 41,200. आता हे जे डेटर्स आलेले आहेत त्याच्यावरती आपल्याला 3% न्यू RDD फाइंड आउट करायचं आहे. 41,200 इंटू 3% किती येतात 1,236. 41,200 मायनस 1,236 39,964 ही डेटर्सची अमाऊंट येणार बॅलन्स शीटमध्ये. हे जे आहेत ते काय आहेत मायनस न्यू RDD आहेत 3% राईट. ह्याचा सेकंड इफेक्ट कुठे दाखवायचा आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. इथे जे आपण न्यू RDD असं लिहिलेलं आहे तिथे लिहायची आहे ही अमाऊंट 1236. ओ सॉरी, मी ओल्डमध्ये लिहिलं आहे, इथे न्यू RDDमध्ये लिहायचं आहे 1236. क्लिअर. 800 प्लस 1236 करायचे आहेत. म्हणजेच आपले सगळे ट्रायल बॅलन्सचे आणि ॲडजस्टमेंटचे इफेक्ट क्लिअर झालेले आहेत पोस्टिंग करून. आता आपल्याला इनर कॉलमची अमाऊंट आउटर कॉलममध्ये लिहायची आहे. 18,300 प्लस मायनस 500 17,800 परचेसेस 17,800. नेक्स्ट वेजेस प्लस आउटस्टँडिंग 1,500. सेल्स किती आहेत 68,000 मायनस 600 सेल्स रिटर्न 67,400. 67,400 प्लस अनरेकॉर्डेड सेल 2000 69,400 राईट. 69,400 आउटर कॉलममध्ये. आता ग्रॉस प्रॉफिट फाइंड आउट करायचं आहे. 69,400 प्लस 15,400 प्लस 1,800 86,600 मायनस डेबिट साइड 8,700 मायनस 17,800 मायनस 1,500 86,600 मायनस 8,700 minus 17,800 minus 1,500 minus 800 minus 1,600. 56,200 क्रॉस प्रॉफिट आलेला आहे तो डेबिटला लिहायचा आहे. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी फॉरवर्ड 56,200. ही टोटल इथे लिहायची आहे 86,600. हा जो ग्रॉस प्रॉफिट आहे तो कुठे कॅरी फॉरवर्ड होतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 56,200. नेट प्रॉफिट फाइंड आउट करायचं आहे. त्याच्या आधी ही इनर कॉलमची अमाऊंट बाहेर म्हणजे आउटर कॉलममध्ये लिहायची आहे. 800 प्लस 1,236 2036. आता 56,200 प्लस 1,000 प्लस 2,000 59,200. 59,200
मायनस डेबिट साईड 800 minus 1400 600 1200 1400 400 600 2036 1800 48,964 सेम आहे 48,964 इथे लिहायचं आहे टू नेट प्रॉफिट कॅरी फॉरवर्ड टू नेट प्रॉफिट कॅरी फॉरवर्ड 48,964 टोटल लिहायचे दोन्हीकडे 59,200 क्लिअर. म्हणजेच या प्रॉब्लेममध्ये आपण दोन वर्किंग नोट केलेले आहेत, जी एक हिडन ॲडजस्टमेंट होती बँक लोनची आणि सेकंड डेटर्सची आपल्याला वर्किंग नोट प्रिपेअर करावी लागली कारण आपण बॅलन्स शीट प्रिपेअर केली नव्हती म्हणून. ओके.